सध्याच्या राजकारणात स्वाभिमानी असे कार्यकर्ते राहिले नाहीये तो असं आपण सामान्य जनता अनेक वेळा बोलत असतो आणि त्यात चुकीचं असं काहीच नाहीये. पण याला अपवाद ठरले आहेत ते कल्याणचे दुर्गेश बागुल. भाजपच्या शिक्षण आघाडीचे सचिव दुर्गेश बागुल यांनी राजकीय गणितं आणि पक्षाची शिस्त बाजूला सारत थेट आपल्या पदावर तुळशीपत्र ठेवले. आपल्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल काढलेले अपशब्द आणि त्यांचा केलेला एकेरी उल्लेख हा केवळ एका नेत्याचा नसून संपूर्ण मराठी अस्मितेचा अवमान आहे, असा खणखणीत एल्गार बागुल यांनी पुकारला. आजच्या लाचार आणि स्वार्थी राजकारणात जिथे पदासाठी नेते आणि कार्यकर्ते निष्ठा विकायला तयार असतात, तिथे कोणत्याही राजकीय लाभाची अपेक्षा न ठेवता केवळ मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी स्वतःच्या सत्ताधारी पक्षाविरुद्ध शड्डू टोकणारा असा बाणदार आणि स्वाभिमानी कार्यकर्ता शोधूनही सापडणार नाही. नेमकं काय घडलंय आणि हे दुर्गेश बागुल कोण आहेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. भाजपचे कल्याण ग्रामीण मंडळाचे शिक्षण आघाडी सचिव आणि पेशाने शिक्षक असलेले दुर्गेश बागुल यांनी केवळ एका राजकीय विधानाचा विरोध करण्यासाठी थेट आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा दिलाय. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका आणि त्यांचा केलेला एकेरी उल्लेख हा मराठी अस्मितेचा आणि मराठी माणसाचा थेट अपमान आहे, अशी रोखठोक भूमिका घेत बागुल यांनी पक्षातच बंडाचं निशाण उभारलंय. नंदू परब काय म्हणाले होते ते आपण आधी पाहूया. उसको बोलो कभी कभी यूपी में जाके देखो. मैं सल्यूट करता हूँ वो तुझे सिंह को कि जिन्होंने राज ठाकरे जा रहा था उसको खाली बोल दिया आके निकाल. ये उत्तर भारतीय लोग हैं, ये उत्तर भारतीय लोग हैं. एक धक्का दिया तो आना ही बंद हो गया. कोणत्याही राजकीय फायद्याचा विचार न करता किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याची कोणतीही पूर्वतयारी न करता केवळ एका मराठी नेत्याच्या सन्मानासाठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपल्याच पक्षाविरुद्ध उभे राहणारे असे निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ते आजच्या राजकारणात शोधावे तरी सापडतील का, हाच मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. दुर्गेश बागुल यांनी सुरुवातीला एका व्हिडिओच्या माध्यमातून भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला होता. राज ठाकरेंसारख्या मराठी नेत्याचा असा एकेरी उल्लेख करणं आणि त्यांच्यावर असभ्य टीका करणं चुकीचं आहे असं म्हणत त्यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आम्ही प्रांतवादाला खतपाणी घालत नाही, भाषिक आधाराला खतपाणी घालत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या या 15 कोटी मराठी लोकांचा सन्मान झाला पाहिजे. आता मला असं वाटतं यावेळेस निवडणुका नाही, काहीच नाही, तरी ब्रिजभूषण यांचं नाव घेऊन त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ती आमच्या सर्वसामान्य मराठी माणसाला, आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो तरी सर्वप्रथम आम्ही मराठी आहोत आणि आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. आम्ही कोणत्याही इतर भाषिकांचा अपमान करू इच्छित नाही, त्यांचा योग्य तो सन्मानच आहे. परंतु आमच्या मराठी माणसांनी काय सर्व परप्रांतीयांचा सन्मान करण्याचा ठेका घेतलाय का? त्यांनी आमचा अपमान करावा आणि आम्ही त्यांचा सन्मान करावा, ही कोणती परिभाषा? नंदू परब हे जरी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असले, तुम्ही लोकांची कामं करा. तुम्ही सत्तेमध्ये आला आहात. कल्याणपूरमध्ये पाणी प्रश्न आवासून उभा आहे. तुम्ही आज इथल्या लोकांच्या चाळीमध्ये घराघरांमध्ये फिरा, लोकांना 10-10 मिनिटं फक्त पाणी येतं. प्यायच्या पाण्याचे वांदे आहेत. जे पाणी येतं ते सुद्धा गढूळ स्वरूपाचं असतं. ते प्रश्न सोडवण्यासाठी हे तळागाळातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांच्या पाठीमागे रात्रंदिवस फिरत असतात. त्यावेळेस तुम्हाला फोन केल्यानंतर मात्र तुम्ही फोन उचलत नाही. तुम्ही इतर लोकांना खुश करण्यापेक्षा तुम्ही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्ष द्या. या व्हिडिओ नंतर भाजपच्या स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने बागुल यांना बोलावून घेतलं आणि पक्षाच्या शिस्तीच्या विरोधात जाऊन अशी सार्वजनिक विधानं करणं अयोग्य आहे असं सांगत त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु पक्षशिस्तीचा धाक दाखवूनही दुर्गेश बागुल मागे हटले नाहीत. स्वतःच्या राजकीय पदापेक्षा आणि पक्षातील स्थानापेक्षा मराठी अस्मिता मोठी आहे हा विचार मानून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या भाजपा पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केला.
राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. बागुल आता मनसेत किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करणार का अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र दुर्गेश बागुल यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम शब्दांत आपली भूमिका मांडत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. मी हा निर्णय कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी घेतलेला नाही. मराठी माणसाचा अपमान मी सहन करू शकत नाही, म्हणूनच मी मराठी अस्मितेसाठी हा राजीनामा दिला आहे. सध्या मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून एक सामान्य नागरिक म्हणून मराठी माणसाच्या हितासाठी आणि हक्कासाठी काम करत राहीन, असं सांगत त्यांनी आपल्या निर्णयामागील खरी निष्ठा स्पष्ट केली. त्यांच्या भूमिकेचं राजकीय वर्तुळात मोठं कौतुक होतंय. एका बाजूला स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या या स्वाभिमानी निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठी अस्मितेचा सन्मान राखल्याबद्दल मनसेकडून दुर्गेश बागुल यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय. पक्षीय सीमा बाजूला ठेवून एका मराठी नेत्याच्या आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी स्वतःचे राजकीय पद पणाला लावणाऱ्या दुर्गेश बागुल यांच्या पावलामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षांतर्गत नाराजी उघड झाली आहे. आजच्या काळात जिथे पदासाठी आणि सत्तेसाठी कार्यकर्ते पक्ष बदलतात, तिथे मराठी अस्मितेसाठी पक्षाच्या पदावर पाणी सोडणारा हा कार्यकर्ता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरलाय. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.